नमस्कार. आणि तुम्हाला सांगते ती मी चैन बनवली आहे ना, ती फक्त साधी चिठ्ठी दाखवली आहे मी, बरं का. कारण की त्यांचे पैसे द्यायचे 30,000. हां, 30,000 द्यायचे आहेत. 30,000 द्यायचे आहेत म्हणून त्यांनी पक्की पावती दिली नाही आहे. पक्की पावती कधी देणार आहेत, तर 30,000 दिल्यानंतर त्यांनी पक्की पावती देणार आहेत, बरं का. आणि ही चैन साधी नाही, तर हॉलमार्क काय म्हणतात ते, हॉलमार्कचीच आहे चैन, बरं का. ते काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण तीच आहे, साधी चैन नाही आहे ही, बरं का. कारण की आता माझ्या नंदिनी एवढे 10-10 तोळ्याचा एक एक मंगळसूत्र बनवला आहे, 10-10 तोळ्याचा, त्याच सोनाराकडं असे कितीतरी दागिने बनवले आहेत त्यांनी. हॉलमार्कचंच आहे ते, साधं नाही आहे हे. फक्त ती पावती साधी दिसते का, तर त्यांनी पक्की पावती देऊ शकत नाही ना त्या अगोदर. पैसे आपण देणं आहे त्यांचे 30,000, आणि त्यांनी लगेच हातात वस्तू का दिली माझ्या, तर माझ्या नंदेच्या ओळखीवरती त्यांनी ती वस्तू, मला ही वस्तू हातात दिली. नाही तर सोनार तशी वस्तू हातात देत नाही, पूर्ण पैसे क्लिअर झाल्याशिवाय ती वस्तू हातात देत नाही. पण नंदेच्या माझ्या ओळखीवरती त्याने ही वस्तू हातात दिली, ताब्यात दिली माझ्या. नाही तर 30,000 द्यायचे होते त्यांचं. कोण थांबणार आहे, आज एखादी 1 रुपयाला थांबत नाही. त्या सोनाराची माझी का ओळख पण नाही आहे, तरी ते 30,000साठी थांबले, माहिती आहे का. आणि जेवढे किमतीला घेतले ना, तेवढ्याच किमतीला ती जाते. आता ती माझी पहिली चैन होती ना, हॉलमार्कची होती, ती आम्ही घेतली होती बघा, म्हणजे 2014मध्ये केली होती, 3 ग्रॅमची 10,000ला तेव्हा. आणि त्याची डब्बल टिब्बल किंमत भेटली आम्हाला, माहिती आहे का. 34,000 काहीतरी किंमत झाली तिची, म्हणजे बघा डबल टेबल भेटली की नाही. तर ही काही साधी नाही आहे, हॉलमार्कचीच आहे चैन, बरं का. आणि ती पक्की पावती नाही आहे, साधी पावती केली आहे. पक्की पावती ते मला बोलले, आम्हाला देतानाच बोलले, पक्की पावती आम्ही ते 30,000 तुमचे क्लिअर झाले की ते हे करणार. आणि मी ते व्हिडिओमध्ये पण सांगितले, BC घेतली, तर BCचं काय केलं, तर मी 15,000 रुपये घरी वापरले. 15,000 घरी वापरले. माझे मिस्टर जॉबला नव्हते, त्यांना लागलं होतं कंपनीमध्ये, अपघात झालेला, त्यामुळे त्यांनी पैसे पाठवले नव्हते, पेमेंट नव्हता, काही नव्हतं, घरी होते, ते पेमेंट कुठनं पाठवणार. मग ते 30,000 मी घरी वापरले. किराणा, रूम भाडं, बिस्या, हप्ते, परत मुलांचं ट्युशनचं पैसे, सिलेंडर, लाईट बिल, हे सगळं किराणा सकट ते मी तिथं वापरले. आणि 15,000 माझ्याकडे राहिले होते, ते 15,000 मी सोनाराला दिले. आणि माझी पहिली चैन, त्याचे 34,000 झाले. बाली होती कानातली, सगळ्यांनी व्हिडिओ नीट ऐका आणि मग हे करा. पहिल्या मोडीची, जुन्या मोडीची किंमत झाली 34,000 चैनची. त्याच्यानंतर बाली होती माझी, त्या बालीची किंमत झाली 6,000, एकूण ते 40,000 झाले. 40,000 प्लस मी 15,000 दिले, माझ्या नंदेने 1,000 दिले, असे 56,000 मी करून त्यांना दिले. म्हणजे राऊंड फिगर फक्त 30,000 राहिले असं, बरं का. 86,000 झाले चैनीचे. आणि आत्ता माझ्याकडे काय पैसेच नाही राहिले, कारण की म्हटलं जे पैसे राहिले 15,000, तर 15,000 राहिले माझ्याकडं, तर आपण म्हणतोच हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही, खर्च होऊन जाणार. मग मी BC लावले. ते BC कुठून, तर 10,000 मला माझे मिस्टर महिन्याला पाठवायचे, त्यातनंच मी 2,500 बाजूला काढून, 10,000 म्हणले 2,500 गेले की राहिले किती शिल्लक बघा, त्याच्यात मी घर चालवायची, आणि त्याच्यातूनच ते पैसे काढत होते, त्या BCतून, त्या 10,000तूनच, आणि BC काढून. तर ती BC लागली होती मला 30,000ची. मग मी काहीतरी जीवातनं जीव काढून बाजूला ठेवत होते, त्याचं काहीतरी थोडंफार तरी केलं पाहिजे. आता काहीतरी वेळ आली आपल्या, म्हणून ते 15,000 गेले, नाहीतर एखाद्या वस्तू आली असते. आता ते 30,000 ते गेले असते, आणि ते 40,000 असते, तर आज किती 70,000 आमचे गेलेच असते. हां, फक्त 15-16,000 द्यायला झाले असते प्रति मला, ते आम्ही दिले असते एका टप्प्यातच, किंवा 1-2 टप्प्यात दिले असते. एका टप्प्यात दिले असते, मलाच काहीतरी केलं नसतं. काय करते ग, काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी केल्याशिवाय काय होणार नाही. आणि म्हटलं एखादी वस्तू केली आपण ही अशी, तर मुलांसाठी तरी होईल कायमस्वरूपी.
नंतर काय आपण आपली ऐपत आहे नाही, सोनं एवढं महाग झालं आहे तर आपली ऐपत आहे नाही, आता ही चेन बनवले एवढं माझ्या मुलीसाठी कायमस्वरूपी झाली तरी चेन. हां, आता फक्त ह्याच्यात एक बदाम टाकला छोटासा की झालं, मग कायमस्वरूपी वापरेल. नंतर का आपल्या काय का आपल्या सगळ्या मुलांकडे असणार आहे, आपली मुलं अशी राहणार, ते पण नाही चांगलं वाटत आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलांना काही नाही काहीतरी करावं, फुलल्या फुलाची पाकळी. हां, आणि आम्ही कुणाचं घेऊन देऊन किंवा कुणाचं इकडून तिकडून काढून केलंच नाही. आम्हाला नसेल ना तर आम्ही शांत बसतो. आमचं अंथरूण बघून आम्ही पाय पसरतो किंवा ह्याचे वड, त्याचे पैसे काढ, त्याचे पैसे काढ, व्याजाने काढ, कर्जाने काढ आणि मग वस्तू बनवून. कधीच नाही केलं आत्तापर्यंत केलंच नाही आम्ही. एवढ्या वर्ष मी बिना दागिन्याची राहिली. दागिने माझ्याकडे खूप होते, अशीच राहिली, पण कधी कोणाचा वडात आम्ही काढून काढलेच नाही आणि काही नाही, दागिने केलेच नाही. कारण की लोक मागं बोलायला बसलेले असतात. आपल्या कष्टाचं केलेलं असेल तर कोणाचीच बोलण्याची हिंमत नाही, आपण सरळ त्याच्या कॉलर पकडू शकतो, बरोबर की नाही. आणि आपल्याला कोणी बोलावं आपण असं वागत पण नाही कधी. तर चला बाय सगळ्यांना, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आपला कंटिन्यू करा.